नमस्कार, मी श्वेता सुनील कुलकर्णी. कथांजलीच्या या भागामध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. माझ्या चॅनलला आपण नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझ्या आधीचे व्हिडिओसुद्धा आपण अवश्य ऐका आणि कमेंट्स द्या. आजच्या माझ्या कथेचं नाव आहे पूल. इतकं वाटतंय तर तू जाऊनच ये ना इंडियात, सोनालीने सौरभला सुचवलं. बऱ्याच दिवसापासून सौरभचं कशातच लक्ष लागत नाहीये हे तिच्या लक्षात आलंच होतं. त्यांच्या अपार्टमेंटमध्ये निखिल राहायला आला ना, तेव्हापासून. निखिल पण नाशिकचाच, म्हणून तर ओळखी काढून तो सौरभला भेटला आणि त्याच्याच अपार्टमेंटमध्ये राहायला आला. तो नाशिकच्या आठवणी सांगायचा सारखा. ते ऐकून सौरभला नक्कीच तिथली सारखी आठवण येत असणार. तो हे खूपच मिस करतोय हे जाणवल्यावर तिने स्वतःहूनच त्याला म्हटलं. तसेही तिचा भाऊ पुण्याहून अमेरिकेला शिफ्ट झाल्यामुळे तिचा तर काहीच इंटरेस्ट नव्हता आता परत इंडियामध्ये जाण्यात. आणि धावती भेट द्यावी असंही तिला वाटत नव्हतं. ती तिथल्या जीवनात समरस होऊन गेली होती. सौरभ हे ऐकताच चमकला. भारतात म्हणजे नाशिकला? हा पर्याय आपल्याला का नाही सुचला? एक चक्कर मारून आलो असतो. का? काय हरकत आहे? पण आता तिथे सगळेच बदलले असेल, काय हरकत आहे? अगं तिथे जाऊन राहणार कुठे? त्यांनी टी शर्ट झटकून अंगात घातला आणि स्वेटर शोधू लागला. सो व्हॉट? तिथे तुमचाच वाडा आहे ना? मग काय तिथे राहू? अर्थात तूच म्हणतोस ना, वहिनींनी तुझे खूप केले आहे, अगदी आईपेक्षा जास्त. आणि भाई जाऊन आता कितीतरी वर्षे होतील. तू परत गेलाच नाही आहेस तिथे. इथं आल्यापासून लग्नही आपलं पुण्यातच झालं. तिथून इथेच आलो आपण. निलेश स्वप्ना मोठे व्हायला वेळ आहे, म्हणजे त्यांची लग्न. सोनालीने त्याला समजावत म्हणलं. आणि तुझे दादा तर ते तर काही इथे येणार नाहीत आपल्याला भेटायला. अगं पण असं मध्येच? शिवाय तिकीटं, रजा, सौरभ शूज चढवत म्हणाला. आणि उगाचच तेही चक्क तू सांगते आहेस? सौरभ फाटे फोडूच नको हां आता. सोनाली वैतागली. तुला जायचं नसेल तर जाऊ नको. तुझंच मन नाही लागत कशात म्हणून म्हणलं मी. मला काय करायचंय? ती फटकन उठून आत गेली. सौरभ घराबाहेर पडला आणि गाडी काढून पार्कमध्ये आला. बहुतेकदा तो या पार्कमध्ये चालण्यासाठी येत असे. चालता चालता त्यालाही वाटलं, खरंच काय हरकत आहे आपण एकदा जाऊन यायला. सोनाली म्हणते त्यात काही चूक नाही. 4-5 वर्षे आपण गेलोच नाही आहे नाशिकला. 15 दिवस रजा मिळू शकेल. पैशाची अडचण नाहीच. जमलं तर वाड्यात राहू, नाहीतर हॉटेलमध्ये राहू. 2-3 दिवस महाबळेश्वर, 1-2 दिवस त्र्यंबकेश्वर आणि बघू अजून कुठेतरी केरळ वगैरे आपण ट्रिपला जाऊन येऊया. त्याने मग झटपट निर्णय घेऊन टाकला. रजा, तिकीटं, सगळी सोय केली. गंगा, गोदावरीचा घाट, रामकुंड, कपालेश्वर, तिथली गजबज, काळा राम मंदिरातील रामाची प्रसन्न मूर्ती आणि मुख्य म्हणजे तो राहत होता तो वाडा. वाड्यातले सवंगडी, पंचवटी, भद्रकालीचं मंदिर, मंदिरात लहानपणी खेळत होतो ते सर्व त्याला आठवलं. घरात ऐकू येणारा भजनाचा नाद अजूनही तसेच वातावरण असेल का? असणारच, नसायला काय झालं. जेमतेम 6-7 वर्ष तर झाली आपल्याला नाशिक सोडून. तशी 10-12 वर्ष पण गेली. 7 वर्ष तर गेलोच नाही आहे. सोनालीने सुचवलं ते बरं झालं. मागच्या 4-1 वर्षापूर्वी दिल्लीला गेलो, पण नाशिक राहिलेच. आणि आता एकदम एवढ्या वर्षांनी जायचे म्हणजे जरा दडपणच वाटतंय. वहिनी पण नोकरी करते आताशा. बघूया. त्याने श्रीपादला येत असल्याचा फोन केला. खरं तर शोभना वहिनींनाच करायला हवा. खरं तिथंच तर लक्ष असायचं आपल्याकडे. दादा नेहमी ऑफिस, टी व्ही, पेपर, पुस्तक, तोंड उघडून कधी मोकळ्या गप्पा नाहीत, की कुठे फिरणं नाही, की फिरवून आणणं नाही. वहिनी अगदी बोलघेवली. नंतर तीही शांतच होत गेली. मुलं, संसार, घरकाम आणि लग्नानंतर अवकळपणा कमी होतच असणार. आता तर खरंच वाटत नाही वहिनीशी आपलं एवढं जमत होतं ते. तिच्यापाशी झोपायला जायचो आपण, रडायचो आपण. मग माई रागवायची. जादूगाराच्या गोष्टीतलं आमिष दाखवायची. पण माईनं नंतर तेवढंच केलं आपलं. कायम देवळात नाहीतर प्रवचनाला, नाहीतर भजनाला. तिनं शोभना वहिनीवरच आपली जबाबदारी टाकून दिली. नंतर अंतर पडत गेलं ते निलेश स्वप्नाच्या लग्नानंतर. मग वहिनी मात्र त्या मुलांमध्ये गुंतत गेली. आपण भिरभिरतच राहिलो मग एकदम. कसंबसं 10वी झाल्यावर निसटायचा प्रयत्न केला. पण 10वी नंतर त्यांनी हॉस्टेलला जाऊ दिलं नाही. दादाच्या एकट्याच्या जीवावर हॉस्टेलला राहणं कठीण. मग झटून अभ्यास करून 12वीला अहमदाबादला ॲडमिशन मिळवली आणि नाशिक सुटलं. जायचा दिवस उगवेपर्यंत सौरभ विचारातच दंग होता.
ऑफिस ते घर, घर ते ऑफिस. जीव तसा कंटाळालाच होता. थोडा बदल हवाच होता. नाही म्हणायला तो सोनाली फिरायला जातच असत, पण आताशा जमतच नव्हतं. मुलगा लहान होता, त्याच्यामुळे यशला सांभाळण्यासाठी म्हणून सोनालीनं बाहेर जायचं बंदच करून टाकलं. तशी सोनाली एकदम चांगली बायको, म्हणजे आणि अगदी चांगली आईसुद्धा. सौरभचा फोन आल्यापासून शोभनाला खूप उत्सुकता वाटत होती. कसा असेल सौरभ? आणि तिकडे गेल्यापासून आपल्याला भेटलाच नाही आहे 4 वर्षात. मुलांशी त्याचं अधूनमधून व्हॉट्सॲपवर चॅटिंग होतं. आपल्याला तो बर्थडे, सणांचे मेसेज वगैरे पाठवतो. श्रीपाद तर तसा अबोलच आहे. कुणाशी भरभरून बोलणं नाही की काही नाही. आपल्याशी आता सवयीनं बोलतो म्हणा, मुलांशी, पण नेहमी आपल्या पुस्तकांमध्ये आणि टी व्हीमध्येच तो रमलेला असतो. लग्न झाल्यापासून त्याचा स्वभाव लक्षात आला तसे तिने आपला वेळ सौरभशी गप्पा मारण्यात, त्याचा अभ्यास घेण्यात गुंतवला. सौरभ हा श्रीपादचा धाकटा भाऊ असला तरी त्या दोघांमध्ये तसं खूपच अंतर होतं. त्यामुळे सौरभलाही दादापेक्षा वहिनीच जवळची वाटली. आईसारखी ती पण आपली काळजी घेते, माया करते, हे त्याच्या छोट्याशा मनात इतकं बिंबलं गेलं की त्याच्या आयुष्यात वहिनीलाच खूप महत्त्व आलं. त्या दोघांचे मेतकूट पाहून माईही निशंक झाल्या. आपली सून आपल्या मागे सौरभला काही कमी पडू देणार नाही याची त्यांना खात्री होताच त्यांनी स्वखुशीनं संसारातून लक्ष काढून घेतलं आणि देवधर्मात गुंतून गेल्या. नाहीतर सौरभ श्रीपादचे वडील गेल्यापासून त्या तशा कोरड्या मनानेच घरात वावरत होत्या. शोभनाच्या निमित्तानं त्यांना एक छानशी मैत्रीण मिळाली आणि शोभनालाही त्यांच्या घरातले कमी होणारे लक्ष पथ्यावर पडल्यासारखं झालं. तीही स्वतःच्या मर्जीप्रमाणे घरात सर्व करता येते म्हणून खुश झाली. एकंदरीत सर्वजण आपापला मार्ग निवडून निश्चिंत झाले आणि निलेश स्वप्नाच्या जन्मानंतरही शोभना श्रीपादचे आयुष्य सरळ रेषेत चालल्याप्रमाणे सरळ होते. मग हळूहळू सवयच होऊन गेली सौरभ नसण्याची. तसा तो सुट्ट्यांमध्ये, दिवाळीत, कारण परतवे येत असे अहमदाबादला गेल्यावर, तेही हळूहळू कमी होत गेलं. पण मनामनातले ते बंध तसेच राहिले. बालपणाच्या त्या आठवणी, शोभनाचं लाड करणं मनात तसंच होतं, पण तो कप्पा आता हलके हलके बंद होत गेला होता. माई गेली तेव्हाही तो असाच घाई गर्दीत आला. परीक्षा होती म्हणून गडबडीतच होता. श्रीपादला सगळे क्रियाकर्म करायचे होते म्हणून सौरभ गुंतला असा नाहीच. शोभनाही पाहुण्यांसारखी हरवून गेली होती. एक एक बंध असे तुटक होत गेले. फोनवर मात्र बोलणंही फार कमी झालं होतं. निलेश स्वप्नाची स्कॉलरशिपची परीक्षा, 10वी दिवस कसे भराभर उडून जात होते नाही का. त्यांच्या मनात सौरभ काका म्हणजे कोणी दूर राहणारच आहे असंच मनात त्यांच्या ठसलं होतं. मुलं शिक्षणात, खेळात म्हणून मग नोकरी शोधली शोभनाने आणि वेळ घालवायला साधनही. मुलांच्या ॲडमिशन करता पैसे लागतील, वेळ जाईल. मग हळूहळू घरेलू शोभना बाहेरच्या जगात रुळू लागली. चटपटीत स्वभाव, फॅशनेबल नाही पण अप टू डेट राहणी, सगळं आलंच. सौरभ आला तेव्हा निलेश स्वप्नाला जेवढी उत्सुकता होती तशीच शोभनालाही आता त्याच्याबद्दल उत्सुकता होती. तो आता कसा दिसतोय, कसा वागतोय, त्याचा स्वभावही बदलला असणारच की. एअरपोर्टवर कोणीच आलेलं नव्हतं पाहून सौरभचा जरा हिरमोड झाला. पण एवढ्याला मुंबईला कोण येणार ना आपल्याला घ्यायला, म्हणून त्यानेही मनाची समजूत काढली. धावपळ असेल सगळ्यांची, आपण इथे येऊन काही चूक करत नाहीये ना, अशी ही चुटफुट मनाला लागून राहिलेली होती. उगाच आपल्यामुळे सगळ्यांना डिस्टर्ब होईल वगैरे शंकांना तिलांजली देत तो नाशिकला पोहोचला. खरंच किती बदललाय सौरभ. पर्सनॅलिटी म्हणतात ती हीच आणि बोलणंही. तिकडचा ॲक्सेंट मराठीत पण डोकावतोय. शोभनानं श्रीपादला आणि प्रायव्हसी मिळेल ह्याची पुरेपूर काळजी घेतली. हो, तो आता तिकडे बरीच वर्ष राहतोय, त्याला तशीच सवय लागली असणार म्हणून त्याची खोली तिने स्वच्छ आवरून ठेवली होती. त्यातल्या त्यात ती छान वाटेल म्हणून फुलदाणी, नवीन फ्रेम वगैरेंनी थोडी सजावट केलेली. गप्पाही झाल्या, मात्र त्यात अलिप्तताच जाणवली. 2-3 दिवस आराम झाल्यावर सौरभला जरा फ्रेश वाटलं. जेटलॅगमुळे अंग मन शिणल्यासारखं झालं होतं. निलेश स्वप्ना दिवसभर शाळा, क्लास यातच असायची, त्यामुळे घरात तशी शांतताच नांदत होती. आजूबाजूलाही आता भाडेकरू नव्हते. शोभना पोळ्या करत होती. ऑफिसला वेळेवर पोहोचायला हवं. आज सरांनी काम पूर्ण करून ठेवायला सांगितले. जोग उद्या सकाळीच येणार आहेत, त्यामुळे त्यांच्या फाईल्स त्यांना द्यायला लागतीलच वगैरे विचार डोक्यात सुरू होते. वहिनी
मी आज बाहेर गावी जायला निघतो, 2-3 दिवसांनी परत येतो. सौरभ स्वयंपाकघरात येत म्हणाला. चहा? मग तिची गडबड पाहून तो म्हणाला, मी चहा करून घेतो. चालेल ना, मी मस्त चहा करतो. तुम्ही घेणार? सौरभ 2-3 दिवस कुठे जाणार? शोभना बुचकळ्यात पडली. चहाविषयी तर तिला कळलंच नाही. तिची संमती गृहीत धरून त्याने चहा बनवायला घेतला देखील. असंच जाऊन येतो कुठेतरी, महाबळेश्वर, माथेरान. तिथे तिथे काय? शोभनाला हसू फुटलं. बायकोशिवाय जाणार होय? काय वहिनी, मग काय काशीला जाऊ का मग? तो खट्याळपणे म्हणाला. त्याला स्वतःला आश्चर्य वाटलं. वहिनीशी किती मोकळेपणाने बोललो आत्ता आपण. कालचा तो सो कॉल्ड पॉलिशपणा, मॅनर्स गळून पडलेत आणि त्याचबरोबर दोघांमधला दुरावाही कमी झाला आहे. गेले 7-8 वर्ष असं काही नव्हतंच का? काही हरकत नाही. भारतात आला आहेस ना, मग जप तप कर की. काशीलाच कशाला जायला हवं? इथे त्र्यंबकेश्वरला गेलं तरी चालतं. बेस्ट. नाहीतरी ते डोक्यात होतंच माझ्या. सौरभ चहा ढवळत म्हणाला. पेंडसे, वैद्य, गोरे सगळे कुठे असतात ग? भाडेकरू म्हणून ते वाड्यात असले तरी घरातल्यांसारखेच होते. त्यामुळे उत्सुकतेपोटी त्यांनी ते विचारलं. पेंडसेंची कोल्हापूरला बदली झाली. वैद्यांनी गंगापूर रोडला बंगला बांधला. गोरे नाशिक रोडला. शोभना पोळी उलटत म्हणाली. तरी डोळ्यात उदास भावना तळलीच. एक एक करून सगळे निघून गेले. घर आता रिकामं वाटतंय रे. तू सुरुवात केलीस बघ सौरभ. सौरभ दचकला. हातातला चिमटा निसटणारच होता. तो सावरत तो म्हणाला, मी? नाहीतर काय, तू निघून गेलास. माईंनी आधीच निवृत्ती घेतली होती. त्यांचा मृत्यू काय हा औपचारिकच होता, पण आधार होता. मग बाहेरचे सगळे कसे बदलून गेलं तुमच्या तंत्रज्ञानानं. जग जवळ येतंय रे. छोटं होतंय, पण जवळची माणसं एकमेकांना दुरावतायत रे. शोभना कळवळून म्हणाली. तुम्ही फेसबुकवरच्या वॉलवर मनातल्या भावना व्यक्त करता, पण माणसातल्या आणि घरातल्यांच्या, शेजार पाजारच्यांच्या मध्ये भिंती उभ्या राहत आहेत रे. शोभना भावूक झालेली पाहून सौरभ हेलावून गेला. वहिनीला पण आपल्यासारखं डिप्रेशन? तिला पण पूर्वीचे दिवस आठवतात की काय? ते मिस करते वाटतं ती. बस आधी चहा घे. त्याने गॅस बंद करून तिला डायनिंग टेबलवर चहाचा कप ठेवून खुर्चीवर बसायला लावलं. घे चहा घे. शोभनाने चहाचा घोट घेतला. तिने चटकन कप खाली ठेवला. अरे साखरच नाही आहे. पूर्वी किती छान चहा करायचास तू. गोड म्हणजे याच्यापेक्षा जरा गोड. काय ग, आता तिकडे फिक्का चहा, त्याची सवय झाली. सौरभ म्हणाला. पण मी असाच आहे हं वहिनी. तिच्या चेहऱ्यावरचे भाव त्याच्या लक्षात आले. खरंच ना सौरभ, आम्ही इकडे इतकं खचलो की तू आम्हाला परका झालास की काय? शोभना स्पष्टपणे म्हणाली. आता सगळं बोलून टाकलेलंच बरं ठरवून. नाहीतरी गुंतेच जास्ती वाढतात न बोलल्याने. परका? वहिनी अगं. सौरभने मग मनातले सारे मळप दूर केले. पोरका झाल्याप्रमाणे वाटणे म्हणून आलेले परकेपण सगळ्याचा निचरा करून टाकायचा. त्याचे बोलणे ऐकताना शोभनाला भरून आले. हा मुलगा तेव्हा इतका अस्वस्थ होता असं लक्षातच आलं नाही. पण निलेश स्वप्नामुळे आपण कधी दुर्लक्ष केले नाही. पण संवाद मात्र कमी होत गेला एवढं खरं. दोघांमधले पूल कधी कोसळले? श्रीपाद तर या साऱ्यात कशातही नव्हता. दूरवर उभ्या असलेल्या एखाद्या खांबासारखा. कधीतरी पुलाशी संपर्क येईल तेवढाच. बरं झालं, मी आलो ते. सौरभ म्हणाला. म्हणजे तुझं ऑफिसचं काम नव्हतं तर? आम्हाला वाटलं तू ऑफिसच्या कामासाठी येणार आहेस. शोभना चकित झाली. नाही, मी पूर्वीचे दिवस अगदी मिस करत होतो ग. खूप आठवण येत होती. सौरभ अडखळला. शोभनाला त्याची अवस्था लक्षात आली. आपल्याला हे आधीच तेव्हाच कळायला हवं होतं असं तिला वाटलं. तू अहमदाबादला जायच्या वेळी हे म्हणाले, सौरभच्या मनासारखं होऊ दे. त्याला तिथे शिकावंसं वाटतंय ना, शिकू दे. त्याला दुखवायचं नाही. शोभना हताशपणे म्हणाली. माईंचं कोरडेपण आणि वडील म्हणून त्यांना वाटलं की आम्ही तुझी इच्छा पूर्ण करावी. काही राहिलं असं व्हायला नको. पण तू जाणार म्हणून आत खूप वाईट वाटत होतं रे. निलेश स्वप्ना मोठे होत गेले तशी तुझी उणीव भासत गेली, पण तुझ्याशी बोलता आलं नाही. खुजे ठरलो आम्ही. उलट तूच मनाचा मोठेपणा दाखवून आलास. शोभनाने असे म्हणतात त्याला कसे तरीच वाटले. वहिनी प्लीज, तू कदाचित तेवढे प्रेम दिलेस म्हणून मला यावंसं वाटलं ना. नाहीतर मी तिथेच थांबलो असतो. सौरभ चहा संपवत म्हणाला. आणि उठ, आवर बघू, ऑफिसला जायला उशीर होईल. दादा बघ कसा वेळेत गेला. त्यांचं ते रोजचंच आहे. सगळं कसं वक्तशीर, शिस्तशीर आणि बोलणंसुद्धा.
शोभना कपाळाला सूक्ष्मशी आठी पाडत म्हणाली, वहिनी. सौरभनं तिला थांबवलं. आवर चल. ती उठून पोळ्या करायला लागणारच त्याने तिचा हात परत धरून थांबवलं. ती हसली. अरे अजून 2-3च पोळ्या राहिल्या आहेत. नको, माझ्यासाठी मला नको. का? ती कोड्यात पडली. मग चेष्टेने म्हणाली की माझ्या हातच्या म्हणून नको. तसं नाही, मी त्र्यंबकेश्वरला जाऊन येतो. येईन संध्याकाळी परत तुझ्या हातची पिठलं भाकरी खायला. सौरभ हसला. आता आंघोळ करतो. तो गेल्यावर तिला आपल्याला खूप हलकं झाल्यासारखं वाटलं हे जाणवलं. मनावरचं दडपण उतरलं. छान. नाहीतर सौरभ आपल्यापासून दूर गेला ह्याची टोचणी सतत मनात होती. मनोमन तिने सोनालीचे आभार मानले. छान गेला आजचा दिवस. रात्री शोभना श्रीपादला सर्व काही सांगत होती. आणि ऑफिसमध्येही माझं काम खूप छान झालं बरं का आज. हो ना, मग रजा टाका बघू तुम्ही 4 दिवस. सौरभ त्या दोघांजवळ जाऊन बसत म्हणाला. अरे तू कधी आलास? आत्ताच. दर्शन खूप छान झालं आणि गंगाद्वारलाही मी जाऊन आलो. सौरभ समाधानाने म्हणाला. ब्रह्मगिरीचा प्लॅन होता, पण सोबत निलेश, स्वप्ना पाहिजे. त्या दोघांना मी घेऊन जाईन. रजेचं काय? श्रीपादने विचारलं. काही काम आहे? हो, हैदराबादला जाऊ आपण सगळे फिरायला. स्वतःचेच हातपाय दाबत तो म्हणाला. निलेश, स्वप्ना म्हणाले वाटतं तुला. शोभनाला ठाऊक होतं त्या दोघांना हैदराबादची फिल्म सिटी पाहिजे आहे ते. रागवतेच मी. हे वहिनी. सौरभ ओरडला. अजिबात त्यांना काही म्हणू नकोस. मी नाही का लहान असताना भालू काकांकडे हट्ट धरायचो आणि जादूगाराच्या पोतडीप्रमाणे एक एक आठवणी निघू लागल्या आणि मधली वर्षे जणू गायबच झाली. गप्पांना रंग चढत गेला आणि पिठले भाकरीच्या जेवणाने अजूनच लज्जत आली. शोभनाला इतकं तृप्त वाटलं की तिचे पोट त्या आनंदानेच भरून गेले. तर सौरभचे मन तो सगळा आनंद गोळा करण्यात हरवून गेले. धन्यवाद.